आमदार रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसोबत वायकरांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकर आणि माझ्यातला संभ्रम दूर झाला, वायकरांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा। एखादा खडा इकडून तिकडे गेला तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, वायकरांच्या पक्षप्रवेशावरून ठाकरेंची भाजपवर टीका। तर दबावामुळे वायकर शिंदेंसोबत विरोधकांचाही हल्लाबोल। कोकणामध्ये ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर, भास्कर जाधवांचा कोकणातल्या नेत्यांवर हल्लाबोल करत जाहीर नाराजी। तर मुलगा विक्रांत जाधव यांच्या भाषणाच्या वेळी भास्कर जाधव भाऊक। अमोल कीर्तीकरांना ठाकरेंनी दिलेली उमेदवारी मवियासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता, कीर्तीकरांच्या उमेदवारीवर संजय निरुपम यांचा आक्षेप। महायुतीतलं जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल, तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, अजित पवारांचा दावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। बारामती अॅग्रोच्या कन्नड कारखान्यावरील कारवाईवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, सरकार विरोधात लढत असल्यानं कारवाई, नोटीस विरोधात कोर्टात जाणार असल्याचाही इशारा। ईडीची नोटीस आल्यावर जागा आणि भूमिका कोणी बदलली हे जनतेने पाहिलंय, आज त्यांना दिल्लीत जाऊन मुजरा घालावा लागतोय, रोहित पवारांची अजित पवारांवर घणाघाती टीका। वानखेडे स्टेडियमवर रणजी फायनलचा थरार, मुंबई सर्व बाद 224 तर विदर्भ दिवसाअखेर 3 बाद 31, पहिला दिवस शार्दूलने गाजवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।